कुंभारी येथे अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद? दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद? कुंभारी येथील श्री SS मेत्रे उर्दू हायस्कूल, महात्मा फुले नगर या शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये 8 ते 10 अवैधरित्या चालणारे धंदे हे बिनधास्तपणे आजतागायत सर्रासपणे मोठ्या जोमाने चालू असल्याचे दिसून येत आहे। या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना वारंवार पत्र व्यवहार करून निदर्शनास आणून दिले होते, तरी पण सदर अवैधरित्या चालणारे धंदे आजतागायत चालूच आहेत। मग यांना कोणाचा आशीर्वाद आहे? ही बाब अत्यंत गंभीर आहे। शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अवैध धंदे चालू राहणे ही बाब प्रशासनाची निष्क्रियता दर्शवत आहे। सदर अवैध धंद्यांचा शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येवर देखील परिणाम होत आहे। या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागलेले आहेत। यामुळेच शाळेत प्रवेश घेण्यास पालकांची नकारात्मकता दिसून येत आहे। या शैक्षणिक संस्थेचे नुकसान होत आहे। परिसरातील नागरिकांनी देखील वारंवार तक्रारी अर्ज दिलेली आहेत। या शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये हातभट्टी, ताडी, शिंदी, मटका, देशी विदेशी, मावा व गुटखा असे बेकायदेशीर व्यवसाय तसेच अवैधरित्या चालणारे दारू धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत। अशा व्यसनाधीन व्यक्तींचा शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये वावर दिसून येत आहे। कोल्ड्रिंक्स हाऊस, शॉपच्या छोट्या मोठ्या पत्राच्या शेडमध्ये असे धंदे चालू आहेत। शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांवर तात्पुरत्या स्वरूपात कार्यवाही करण्यात येते, परंतु पुन्हा तासाभरातच अवैध धंदे पुन्हा जोमाने चालू होतात। या सर्व बाबींचा विचार केला असता हे सर्व प्रकार हे विद्यार्थी शिक्षणास परावृत्त करीत आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात ठेवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन म्हणून आपलीच आहे। म्हणून या विनंती तक्रार अर्जाद्वारे सदर शाळेच्या परिसरातील अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था, शाळा व पालक वर्गाच्या वतीनं सर्व बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल। तसेच अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांच्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, अशा प्रकारे अर्ज देण्यात आलेले होते। नमस्कार, मी तांबुळे आकिफ राजा दस्तगीर, मोहम्मद पैगंबर क्रीडा आरोग्य शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री SS मेत्रे उर्दू विद्यालय संस्था सचिव। सन 2013 पासून तालुका दक्षिण कुंभारी विडी कामगार वसाहत येथे श्री SS मेत्रे उर्दू विद्यालयाचं शैक्षणिक कार्य चालू आहे। सन 2013 पासून या शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये बेकायदेशीर अवैध धंदे हे बिनधास्तपणे सुरू आहेत। कित्येक वेळी आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार करून प्रशासनाने फक्त आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून असेच धंदे बिनधास्तपणे आजतागायत सुरू आहेत। तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केल्यानंतरनं परत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी त्या परिसरात येण्या जाण्याकरता त्रास आहे। जास्त करून शाळेमध्ये मुलींचा समावेश आहे। मुलींचा समावेश असल्याकारणानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। विद्यार्थी शिक्षणापासून पालक परावृत्त ठेवत आहेत, शाळेमध्ये ॲडमिशन घेत नाही आहेत। त्यामुळं संस्थेचं, शाळेचं शैक्षणिक नुकसान होत आहे। सन 2013 पासून ते सन 2016पर्यंत या वर्षामध्ये आम्ही प्रशासनाला कळवलं। सन 16 ते आणि सन 21पर्यंत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार केल्यानंतरनं ठराविक कालावधीकरिता धंदे बंद होऊन परत बिनधास्तपणे त्याच भागामध्ये छोट्याशा पत्रा शेडमध्ये आणि कोल्ड्रिंक शॉपच्या हाऊसच्या नावाखाली हे धंदे बिनधास्तपणे पोलिसांच्या सहकार्याने चालतात, असं माझं स्पष्ट मत आहे। 100 मीटर परिसरामध्ये व्यसनाधीन व्यक्तींचा वावर होताना दिसून येतो आणि हेच व्यसनाधीन व्यक्ती शाळेच्या परिसरामध्ये दारूंच्या बाटल्या टाकणं, येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देणं आणि त्यांना भीती दाखवणं असे बेकायदेशीर कृत्य हे सर्रासपणे व्यसनाधीन व्यक्ती करत असतात।
शाळेच्या कंपाऊंडमध्ये आल्यानंतर आम्ही त्याची देखरेख करू शकतो, परंतु शाळेच्या बाहेर गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो। ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणारी आहे असं मला वाटतं।